खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती आलेले आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये ज्यांचा खेळ बहरला बॅटिंग मध्ये ते अक्षय सोंडुलकर बॅटिंग साठी तयार. डावकुरे आताचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु एका बाजूला नामवंत ऑलराऊंडर क्रिकेटर करुंगली गावचे सुहास चव्हाण गोलंदाजी मार्ग वरती आलेले आहेत. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत, एकामेकासमोरून ठाकलेले आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल यॉर्करचा वार केलाय आणि त्या यॉर्करला सन्मान दिलाय. धाव घेण्याची कोणती हालचाल फलंदाजांनी केली नाही, कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. सुहास चव्हाण यांनी या षटकाची सुरुवात जी आहे ना ती यॉर्कर बॉलने केली आहे, डॉट बॉलने केलेली आहे. पहिला बॉल चांगला हाताळलेला आहे. बॉल क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट. पायांचा वापर केलाय आणि अखेरकार बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मिळाला मोका आणि दिला या बॉल वरती बॅटिंग करताना अक्षय सोंडुलकर यांनी ठोका. बॉल सीमा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये अक्षय सोंडुलकर काय खेळ केलाय. सुरुवातीच्या पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडला आणि बॉल पाठवला सीमा पार. हा वाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. त्याचबरोबर आयोजन समितीकडून एक महत्वाची सूचना खेळाडूंसाठी आलेली आहे. एखादा बॉल जर बाउंड्रीच्या बाहेर गेला तर तो जवळ असेल तर खेळाडूंना विनंती की तो आतमध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करावा. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, वेगाने आले परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा ही त्या ठिकाणी केली गेली आणि हो, तुम्हाला प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतात. असं म्हणतात की प्रयत्नार्थी परमेश्वर, आणि तिकडे प्रयत्न पाहायला मिळाले परंतु बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. धावसंख्या आता पुढे सरसावते. 3 बॉलचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. रघुनाथ अक्षय यांच्यामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप या ठिकाणी उभी राहिली आहे आणि खास कर आज अक्षय सोंडुलकर यांचा खेळ बहरलाय. बॅट तळपलेली आहे, चांगली बॅटिंग केली आहे. डावकुरे आताचे फलंदाज अक्षय, एका बाजूला सुहास चव्हाण. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन फ्लाय स्लिपला बॉल मार्गस्थ झालाय. बॉलची फेकी तत्परतेने केली. एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी लगेचच दुहेरीमध्ये केलेलं आहे. म्हणजे फलंदाजांना आणखीन एका धावेची मुभा मिळाली. या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा प्राप्त झालेल्या आहेत 2. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. तुम्ही पाहताय क्रांतीभूमी चषक 2025 रबर बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आजचा पहिला दिवस. बॉलर पुन्हा तयार गोलंदाजी मार्ग वरतून सुहास चव्हाण. राईट आर्म ओव्हर द विकेट. फेक केली आहे स्ट्रायकर एंडला. धावा या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच प्राप्त होईल. वेळेची अचूकता, कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. वेळेची अचूकता हा फार महत्वाचा घटक आहे, ज्याची आपण या अगोदर देखील चर्चा केली. एखादा बॉल आलाय कसा, त्याला टोलवायचा कसा, याचा योग्य अंदाज तुम्हाला बांधावा लागतो. परंतु या बॉलच्या पाठीमागे तो अंदाज बांधता उधळून लावले. डावपेच उधळून लावलेले आहेत 2 बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 23. बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम काळंबवाडी या टीमने या धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. चला, दोन्ही संघांना विनंती की तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. माननीय श्री राम यमगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक 2025 आणि जेव्हा जेव्हा आपण क्रांतीभूमी चषक हे जे शीर्षक आहे, या शीर्षक जर आपण पाहिलं ना तर क्रांतीभूमी बिळाशी हे जे नाव आहे आणि बिळाशी गावाच्या प्रेरणादायी इतिहासाला उजाळा देतं असं म्हटलं जातं. ते नाव म्हणजे क्रांतीभूमी आहे आणि ते शीर्षक या स्पर्धेला आहे क्रांतीभूमी चषक 2025. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. बॉलर तयार आणि त्यानंतर हाताळलेला बॉल आणि त्यावरती मिळालेली एक धाव. त्याचबरोबर सुभाषजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी क्रांतीभूमी चषक 2025 मध्ये
सहर्ष आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत करूया. त्यांनाही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. पहिला फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये आउट होऊन माघारी येत आहेत आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय. फलंदाज रघुनाथ आउट होऊन माघारी येत आहेत. श्री काळंबा देवी स्पोर्ट्स काळंबवाडीला धक्का क्रमांक लागलाय पहिला. आता सुरेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये क्रमांक 3 वरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. चांगली गोलंदाजी सुनील अर्थात नाना यांनी केलेली आहे पहिल्या बॉलच्या पाठीमागे. ओव्हर नंबर 3 मध्ये दमदार काम केलंय कारण संघाला विकेट मिळत नव्हती. ती विकेट धावचीच्या स्वरूपामध्ये सुनील नाना यांनी मिळवून दिलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये सुरेश बॅटिंगसाठी आलेले आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. गोलंदाजी मार्गावरतून नाना पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहेत फलंदाज काळमवाडीचे सुरेश. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. संपर्क तेवढा चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. एक सिंगल धाव बाईकच्या माध्यमातून पण त्या ठिकाणी कळवत आहेत म्हणजे संपर्क होऊ शकला नाही. चेंडू फळे आणि चेंडूचा स्पष्ट अभाव राहिला. एक सिंगल धाव प्राप्त झालेली आहे आणि स्ट्राईक वरती कुणाला आणलंय तर स्ट्राईक वरती आणलेला आहे अक्षय. आणि अक्षयांचा खेळ आपण सकाळपासून किंवा या मॅच मध्ये पाहिला तर चांगल्या प्रकारे खेळ त्यांचा बहरलाय. बॅट तळपली आहे. एका बाजूला नाना पुन्हा तयार. आता एंड नाना यांनी बदलला. आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटणारा बॉल. धाव घेण्याची मुभा मिळेल का तर नाही. डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. धारदार गोलंदाजीचे वार नाना मैदानाच्या आतमध्ये करतायत. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आता फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. प्रत्येक बॉल फलंदाजांना प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाजांना द्यावं लागेल. हवेत खेळलेला बॉल. उंची पाहावी लागेल. लांबी पाहावी लागेल. वाऱ्याच्या वेगाने क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही. फेक कोणत्या एंडला केली जाईल. फेक आता नॉन स्ट्रायकर एंडला केलेली आहे. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी धावून प्राप्त केलेल्या आहेत. धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना कुठपर्यंत पोहोचली आहे. 27 धावा टीम काळंबवाडीने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय काळंबवाडीने घेतला होता. हा एक धाडसी निर्णय काळंबवाडीसाठी होता. अनेकदा आपण पाहतो की टॉस जिंकून बरेचसे संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतात परंतु या मॅच मध्ये काळंबवाडी टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. कारण पाठीमागच्या मॅच मध्ये काळंबवाडीने पहिल्यांदा बॅटिंगच केली होती आणि त्याच कारणाने की काय पुन्हा एकदा काळंबवाडीने या मॅच मध्ये बॅटिंग स्वीकारलेली आहे. नाना पुन्हा तयार. चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका अद्यापही त्यांनी खर्च केला नाहीये. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आता चांगल्या लेनने चांगल्या टप्प्यावरती हाताळलेला बॉल. ताळमेळ बिघडलाय परंतु जोखीमही टाळलेली आहे. परंतु आता इथून पुढे रिस्क घ्यावी लागेल कारण आता गिअर बदलावा लागेल. बॅटिंग करताना धावसंख्येची भूक आता हळूहळू वाढवावी लागेल कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल झालेले आहेत तब्बल 5. म्हणजे इथून पुढे आता शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. नाना यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. चांगली गोलंदाजी. गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता, असणार व्हेरिएशन, असणार मिश्रण त्यांनी प्रखरतेने अंमलामध्ये आणलेलं आहे. षटकातला शेवटचा बॉल. एखादा बॉल जर बाउंड्रीच्या बाहेर गेला तो जवळ असेल तर खेळाडूंना विनंती की तो आतमध्ये आपण आणा. पायांचा वापर केला परंतु हा बॉल अंगावरती टाकला आणि त्याच्यावरती अक्षय सोंडुलकर यांच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करत असताना टीम श्री काळंबा देवी स्पोर्ट्स काळंबवाडीने टॉस जिंकत बनवलेले आहेत. धावा 28. 1 गडी बाद. धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि यानंतरची मॅच आपण अनाउन्स करूया. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा श्री काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे आणि
स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडी यानंतरची मॅच आपली आहे. पहिल्या फेरीतला अ गटातला हा शेवटचा सामना असणार आहे. त्यासाठी आपण रिपोर्टिंग करा. करतायत बॉलची फेकी ही स्ट्रायकर एंडला केलेली आहे, परंतु एका फलंदाजाला आपल्या विकेट बॉलची फेकी आता स्ट्रायकर एंडला केली आहे आणि आता चातुर्य कुणाचं पाहायला मिळेल? क्षेत्ररक्षकांचं चातुर्य पाहायला मिळालं. फलंदाज बॅट्समन नेम प्लीज. बॉलर पुन्हा तयार. करण एक युवा खेळाडू. कोल्लो टप्प्याचा बॉल चांगला टाकलाय. यॉर्कर देखील टाकला, उजव्या स्टिच्या बाहेर टाकला. एक जमेची बाजू राहिली, कारण अशा प्रकारच्या यॉर्कर्सला खेळायला फलंदाजांना ताकद, टायमिंग याचं योग्य मिलन करावं लागतं. आणि या बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या झालेली आहे
पायांचा वापर केला, बॉल पाठवलाय, आता फाईन लेग, सीमारेषेच्या पलीकडे धावसंख्येला आकार देणारा षटकार आलाय अक्षय सोंडुलकर यांच्या बॅट मधून आणि पहिला डाव या ठिकाणी संपलाय आणि प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स काळमवाडीने बनवलेले आहेत धावा 48-49 धावांचं लक्ष आहे माझी करुंगली या टीम समोर. आपण करूया टॉस. श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स खिरवडे विपक्ष स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडी. आपल्यामध्ये होतोय नाणेफेकीचा कौल. टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. चला टॉस साठी दोन्ही संघनायकांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स खिरवडी आणि त्यांच्या विपक्ष स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडी यांच्यामध्ये अ गटातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना होणार आहे जो पहिल्या फेरीतला अ गटातला असणार आहे. त्यानंतर द्वितीय फेरीचे काही सामने होतील, तृतीय फेरीचे काही सामने होतील, ब गटाला सुरुवात होईल आणि ब गटामध्ये तुम्हाला काही असोसिएशन वाईज किंवा काही तालुका हाफ वाईज सामने पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे आणि ज्यांच्या शुभासे गणेशजी पांढरे ग्रामपंचायत सदस्य बिळाशी यांच्या शुभासे गणेश दादा यांच्या शुभासे नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण या सामन्याचा आपण टॉस करावा. श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स खिरवडे स्वराज्य स्पोर्ट्स खोतवाडी या मॅचचा होतोय नाणेफेकीचा कौल. एकोणपन्नास धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आता टीम माझी करुंगली या टीमला आणि या धावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे सांभाळला जाईल या आपण करूया आवाजामध्ये फेरबदल आणि आपण आवाज ऐकूया प्रवीण वंडुस्कर महाराजांचा. चला 4 षटकामध्ये 48 धावा 49 धावांचं लक्ष निर्माण केले टीम माझी करुंगली या टीमसाठी. गोलंदाजीवरती सुनील सावंत माझी करुंगली या संघाच्या माध्यमातून आपल्याला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुवाद चव्हाण आणि सुनील पाटील करुंगली गावासाठी ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेट खेळले असे दोन नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 धावांचं लक्ष गोलंदाजीवरती सुनील 4 षटकाच्या मॅच मध्ये रबर बॉल मध्ये कुठेतरी प्रथम बॅटिंग करत असताना धावा जास्त बनवू शकला नाही तरी देखील लो स्कोरर मॅचेस या नेहमी निर्णायक होताना आपण पाहिलेले आहेत आणि ही मॅच हा सामना मात्र कसा होणार हे सांगणारी 4 षटकं अजून देखील शिल्लक आहेत. चला स्वराज्य स्पोर्ट खोतवाडी या संघानं बॅटिंग स्वीकारली. पहिला बॉल पहिल्या बॉल वरती आडव्या बॅटने स्वतः गरकन वळला आणि बॉलला मात्र वळवलंय. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे, दुसरी धाव देखील घेतली आहे. 2 धावा पूर्ण. बॅकअपला तिथे आपल्याला बारक्या पाहायला मिळाला. एक असा खेळाडू ज्याचं विशेष गावावरती भरपूर प्रेम ज्या वेळेस काळामवाडी संघ मैदानामध्ये आहे त्यावेळेस तुम्ही बारक्याला
11 मध्ये घ्या किंवा नका घेऊ, परंतु बारक्या मात्र टीमच्या पाठीशी कायम राहिलाय. सतत 6 ते 7 वर्ष एखाद्या टीम मध्ये प्रवेश न मिळता त्या टीमच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणं हे देखील खूप महत्वाचं असतं. ते दुसऱ्याच बॉलवरती काय घडलं जातंय तर दुसऱ्या बॉलवरती एक महत्वाची विकेट प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. सुनील पाटील बाद होताना यष्टीरक्षक सुरेश सावंत यांची महत्वाची भूमिका, फलंदाजी ते बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. सुनील पाटील बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये सुरुवातीचाच पहिला फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला सुनील पाटील. नाना 2 धावा आल्या. 2 धावेनंतर दुसऱ्याच बॉलवरती विकेटचं पतन होताना क्रांतीभूमी बेळाशी आयोजित मान्य श्री राम यमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. बेळाशी गाव म्हटलं तर ज्या गावामध्ये जास्तीत जास्त शासकीय नोकरदार वर्ग असलेलं गाव म्हणजे बेळाशी गाव, आणि त्याच गावची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याच गावामध्ये तुम्हाला अनेक शासकीय अधिकारी पाहायला मिळतील. सुनील सावंत यावेळेस पार रोहितच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला. 1 धाव तारले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत मात्र 1 धाव धावफलकावरती लावली जाते. धावसंख्या 3 या आकड्यावरती. पण कमी धावसंख्येचे मॅचेस, कमी धावसंख्येचे सामने हे नेहमी निर्णायक होताना आपण पाहिलेले आहेत, आणि त्याचं प्रात्यक्षिक पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या सुनील सावंत यांनी सुनील पाटील यांना बाद केला. कुठेतरी दबाव माझे करुंगली या टीम वरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सुवाद चव्हाण मिस्टर 360 यावेळेस पहा वळून मारण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय शंकरजी लोहार साहेबांचं शुभागमन लेट पण थेट आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिल्याबद्दल क्रांतीभूमी बेळाशी या आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बेळाशी टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 धावा. यावेळेस पहा कृष्णा सातपुते सरांची आठवण करून देणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सुवाद चव्हाणच्या बॅटमधून आलाय दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सुवाद चव्हाण जोखमीचे फटके आणि जोखमीचे क्षेत्ररक्षण या दोन्ही गोष्टीसाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे, आणि तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. आज 400 किलोमीटरचा प्रवास करत खोपरखणे क्रीडानगरीमध्ये दाखल झालाय, आणि दाखल झाल्यानंतर पहिल्या मॅच मध्ये देखील सुवाद चव्हाणचं प्रदर्शन खूप चांगलं राहिलं होतं. विजय पाटील या अगोदरच्या मॅचचा हिरो, ज्याने 1 धाव खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. डावखुरा गोलंदाज, परंतु रोहित पहिल्याच बॉलवरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. रोहित बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट पाठीमागे जात असताना टीम करुंगलीला दुसरा धक्का.
11 धावा, 2 गडी बाद, 49 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत जाऊन आतापर्यंत 2 गडी गमावलेत. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला टीम माशी करुंगले कुठेतरी अडचणीमध्ये सापडत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की सुनील पाटील बाद झाले, त्यानंतर रोहित देखील बाद झालाय, नवीन आलेला फलंदाज संतोष. परंतु जोपर्यंत माशी करंगली या टीमच्या माध्यमातून सुवात चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र करंगली संघाला फुलटॉस बॉल, त्यावरती मात्र फुलटॉल वसूल केलाय. बॉल सीमा रेषा पार, 9+6 विजय यांची चुकी आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण. संतोषच्या बॅटमधून षटकार आलाय. 7 धावा, संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. एखादा खराब बॉल त्यावरती मात्र मारलेला षटकार चौकार ही धावफलकाला चालना देणारे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. अठरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सन्मान्य दीपकजी निधनकर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं करूयात आपण सहर्ष असं स्वागत. रामजी अमगर साहेबांचे अगदी जवळचे मित्र, जवळचे स्नेही सन्माननीय दीपकजी निधनकर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. अजून देखील 29 धावांची गरज विजयासाठी. यावेळेस चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. संतोषच्या बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु तदनंतर मात्र संतोषला पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलाय गोलंदाज विजय. 29 धावांची अजून देखील गरज आहे. येणाऱ्या उर्वरित बॉलवरती यावेळेस फटका फसलाय. बॉलला गाठायचं होतं अंतर, बॉलने गाठले उंची, परंतु तब्बल 4 क्षेत्ररक्षक आणि बॉल मात्र जमिनीला दान होत असताना मिळालेल्या 2 धावा संधी प्राप्त झाले फलंदाज संतोष यांना. आणि या संधीचं सोनं इथून पुढे करावं लागेल माझी करंगली या टीमसाठी. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संतोषच्या बॅटमधून एक षटकार आलाय, तदनंतर या 2 धावा. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. अजून देखील 27 धावांची विजयासाठी गरज. यावेळेस पाडव्या बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. एक धाव तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न मात्र वेगाने केलाय. 2 धावा इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. मॅच जर पाहिलं तर दोलायमान अवस्थेमध्ये सामना जिंकण्याच्या संधी दोन्ही संघांना समसमान. जो इथून पुढे जास्त घासेल तो मात्र चमकेल, कारण की या मॅच मध्ये जर गोलंदाजी चांगली राहिली, येणाऱ्या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त निर्धाव बॉल आले तर मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करेल टीम श्री काळामादेवी स्पोर्ट काळामवाडी. आणि मोठे फटके आले तर मात्र माझी करंगली हा संघ विजयापर्यंत पोहोचेल. काय घडणार, काय बिघडणार यासाठी मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये 25 धावा. ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो आणि बऱ्याच वेळेला
ड्रिंक ब्रेक नंतर मॅचची परिस्थिती देखील बदलताना आपण पाहिलंय आणि या मॅच मध्ये नक्की काय घडणार हे मात्र येणाऱ्या बॉलवरती 12 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीवरती गोलंदाज दाखल झालेत गोरख. किती काळ टीम काळामोडीसाठी क्रिकेट खेळणारे, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल या फिल्डिंग असेल, तिन्ही फॉर्मॅट मध्ये गोरख यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आणि आज मात्र हीच कामगिरी उल्लेखनीय करावी लागेल कारण की टीमला सध्याच्या घडीला गरज आहे आणि गरज असताना नावाला साजेसा खेळ, नावाला साजेशी गोलंदाजी गोरख यांना करून द्यावी लागेल. रामचं विकेट. पहिला बॉल सुवाससाठी अगोदरच हेरलं होतं की कुठेतरी शेपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा चांगला आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दिशेवरचं नियंत्रण खूप चांगलं पाहायला मिळालं. अकरा बॉल मध्ये आता 25 धावांची गरज. इथे काय घडलं जात आणखीन एक चांगला चेंडू आता सुवास चव्हाण वरती प्रश्नांचा बडीमार करणारे चेंडू हाताळले जात आहेत. 2 बॉल लागोपाठचे निर्धाव आलेत. यावेळेस पहा फटका इथे फसलाय. ही कॅच खूप महत्वाची. ओ माय गॉड, या कॅच साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. ही कॅच नाही तर संपूर्णपणे मॅच मात्र कामवाडीच्या बाजूने झुकणारी कॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक अक्षय सोंडुलकर, बॅटिंग मध्ये अक्षय, फिल्डिंग मध्ये देखील अक्षय नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. संघासाठी 100% योगदान देणं काय असतं याचं उदाहरण क्षेत्ररक्षणामध्ये दाखवलं अक्षय सोंडुलकर या खेळाडूने. अप्रतिम. सुवास चव्हाण जो संघर्ष करत होता मोठ्या फटक्यांसाठी, परंतु त्याला मात्र आता परतीचा प्रवास करावा लागेल. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये आता 25 धावांची गरज. सामना मी अगोदरच म्हटलं होतं की कमी धावसंख्येच्या मॅचेस या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतात आणि निर्णायक होतात आणि त्याच पद्धतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये काळामवाडी विरुद्ध माझी करंगली एकाच परिसरामध्ये असणारे अवघ्या 4 ते 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये असणारे हे 2 संघ आता एकमेकांच्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत असताना 9 चेंडू 25. यावेळेस पहा अनिकेत आले डावकुऱ्या हाताचे फलंदाज. 4 बॉलचा खेळ संपलाय. गोरखने आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. अजून जर 2 बॉल आले तर मात्र या स्पर्धेमधील दुसरं मेडल षटक होऊ शकतं. 1 षटक करंगलीच्या खेळाडूने, परंतु आता करंगलीच्याच विरोधामध्ये हे निर्धाव षटक हाताळलं जाईल का? 5 बॉल आतापर्यंत. या बॉलवरती मात्र दोन्ही पंचांच्या मध्ये सल्ला मसलत केली जाते. कुठेतरी प्रेशर, दबाव, दडपण, हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तर फलंदाज नॉट आउट आहे. पाच बॉल डॉट आलेत. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती
अनिकेतच्या बॅटमधून धमाका, बॉल सीमारेषा पार. मॅच अजून संपलेली नाहीये हा सांगणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतच्या बॅटमधून 6 धावा आल्या. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज विजयासाठी. 3 षटकार आणि 1 सिंगल हे विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सहा बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. एका बाजूला हार्ड हिटर बॅटर अनिकेत आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये अनिकेतला पाठीमागे ठेवून चुकी केली का? कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये अनिकेतच्या बॅटमधून चांगले फटके आले होते. रोहितच्या जागेवरती कुठेतरी करंगली टीमने अनिकेतला पाठीमागे ठेवला आणि याचाच परिणाम या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का? कारण की आता 6 बॉल मध्ये आता 19 धावांची गरज जिंकण्यासाठी. 6 चेंडू 19 धावा. क्रांतीभूमी चषक 2025 हे घमासान. दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा जोर वाढलाय आणि या मॅचचं प्रेशर देखील वाढलंय. 6 बॉल 19 धावांची विजयासाठी गरज. पहिल्या बॉल वरती फिरकीचा जादूगार. काय घडलं जातंय? रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजी ते बाद झालाय. प्रेशर में कोई निकरते, प्रेशर में कोई बिकरते. आणि आता मात्र करंगली संघ सध्याच्या घडीला बॅकफुटला जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आता 5 बॉल मध्ये 19 धावांची विजयासाठी गरज. 5 चेंडू 19 धावा. प्रेशराइज मॅच. यावेळेस आणखीन एक फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये संतोष देखील बाद झाला. आता 4 बॉल 19 धावांची गरज. प्रकाश नांगरे जो पहिल्या मॅचचा हिरो राहिला होता आता संघ अडचणीमध्ये, संघ संकटामध्ये. आणि संकटामध्ये असं लढायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास झाला पाहिजे. आणि नावाचा इतिहास इथे करणार का प्रकाश नांगरे? 49 धावांचं टार्गेट होतं. अगदी वाटलं होतं लिलिया पार करेल टीम माझी करंगली, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे विजयाचं गॅरंटी देणार नाहीये आणि हे मात्र या मॅच मध्ये सिद्ध होताना. चला श्री काळामध्ये विस्फोट किरवडे संघ तयार राहायचा. ही मॅच संपल्याबरोबर आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे याची नोंद घ्या. चार बॉल मध्ये 19 धावांची गरज. आणखी एक डॉट बॉल. आता मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलंय गोलंदाजी करणारा संघ अर्थातच श्री काळामध्ये विस्फोट काळामोडी हा संघ. ओहो, यावेळेस पा या बॉलला सोडून देण्याचा इरादा होता. ही वेळ आहे का की या बॉलला सोडून देण्याचा? आणि तब्बल लागोपाठचे 4 बॉल डॉट बॉल आलेत. 3ऱ्या षटकामध्ये आलेले डॉट बॉल, 4थ्या षटकामध्ये आलेले डॉट बॉल हे मात्र प्रेशर निर्माण करणारे राहिले टीम करंगलीवरती. आणखीन एक मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये स्वतः अक्षय इथे झेल पकडतोय आणि फलंदाज माघारी परतलाय. 5 बॉल डॉट बॉल आले. 3ऱ्या षटकामध्ये देखील 5 निर्धाव चेंडू आले होते. आता शेवटचा बॉल शिल्लक. प्रकाश बाद झालाय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल.
शेवटच्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फलंदाजी ते बाद होईल का? परंतु या बॉलवरती कोणती धाव घेतली जात नाहीये आणि या स्पर्धेमधील दुसरं मेडन षटक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय सोंडुलकर याच्या नावावरती आजच्या दिवसातील हे दुसरं मेडन षटक. पहिलं मेडन षटक हाताळलं